बंगालच्या उपसागरात मोन्था नावाचं चक्रीवादळ तयार झालेलं आहे आणि त्याचा प्रभाव विदर्भात सुद्धा जाणवतोय। या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान विभागानं नागपूरसह संपूर्ण विदर्भात 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान जोरदार पावसाचा इशारा दिलाय। त्याच अनुषंगानं गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये ढगाळ वातावरण, वादळी वारे पावसाला सुरुवात झाली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षुंबार यांनी। अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, म्हणजे पावसाचा सामना करावा लागत आहे। यावर्षी गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे शेतकरी चिंतित होतात, कारण की पूर आल्यामुळे शेतातील जो धान आहे तो पुरामध्ये वाहून गेल्यामुळे अक्षरशः शेतकरी हा नाराज झाला होता। परंतु आता उभे पीक हातात आल्यानंतर 2 दिवसापूर्वी सुद्धा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला होता, त्यामुळे सुद्धा कापलेलं धान हे पाण्यामध्ये गेल्यामुळे शेतकरी हा रडकुंडीला आला आहे। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आज हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे। तो कशाकरिता, म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये मोन्था नावाचा एक चक्रीवादळ आल्यामुळे त्याचा पडसाद गडचिरोली जिल्ह्यामध्ये उमटू शकते। आणि चक्रीवादळ म्हटलं की हे जास्त वेगाने हवा असल्यामुळे झाडं कोसळून पडू शकतात, विजेचे तारा पडू शकतात, त्यामुळे विनाकामाने कुणीही बाहेर निघू नका असं प्रशासनाने सुद्धा अलर्ट केलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे नदी शेजारील जे काही गावं वसलेले आहेत त्यांना सुद्धा प्रशासनाने अलर्ट केला आहे की विनाकामाने बाहेर निघू नका, तुम्ही अलर्ट राहा। कारण की पाण्याच्या पातळीमध्ये जर वाढ झाला तर एकीकडे नदी शेजारील लोकांना याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅनसह मनीष रक्षुंबार, NDTV मराठी, गडचिरोली।